आज कल्याण पूर्वला जे दुय्यम निबंधक आहे त्यांना आम्ही निवेदन अशा प्रकारे दिलेलं आहे की मंत्रीचा मुलगा हे 300 कोटीचा जो व्यवहार झाला त्याला 500 रुपये मुद्रांक आणि तोच न्याय म्हणजे त्यांच्यात जरी नियमावली असेल तर तोच न्याय सर्वसामान्य जनतेला द्यायला पाहिजे। ज्यांनी 50 लाखाचा कर्जाने घर घेतलेलं आहे त्यांना 3 लाख 2 लाख 2.5 लाख आणि वरनं एक्स्ट्रा पैसे 30,000 40,000 भरावे लागतात। हे कुठेतरी बंद व्हावं यासाठी आम्ही इथे निवेदन दिलेले आहे। आणि त्याचबरोबर इथे जे काही 27 गावं आहे म्हणजे नांदिवली असतील आणि कल्याण पूर्वमधली काही गावं आडवली ढोकली असेल तर त्याचे जे रजिस्ट्रेशन बंद करून ठेवलेलं आहे की 75,000 रुपये पहिले टोकन घ्यायचे आणि त्याच्यावरती करायचे आणि अचानक हा व्यवहार बंद करून ठेवला आणि ते आम्हाला असं उत्तर देतात की त्याची पेपरची सत्यता बघतो आणि एकाच बिल्डिंगमध्ये आमच्याकडे असे काही प्रकरण आहेत की 10 रूम आहेत, 4 रूमचे रजिस्ट्रेशन झाले, 6 रूमचे झालेले नाही। तो जो अन्याय चाललेला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही इथं आलो आणि त्यांना जाब विचारला। येणाऱ्या 8 दिवसात जर त्याने आम्हाला योग्य ते उत्तर दिलं नाही तर इथे जे दुय्यम निबंधक असतील किंवा त्यांचे कर्मचारी असतील त्याला आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने टाळं ठोकणार। संविधानाने आर्टिकल 14 प्रमाणे राईट टू इक्वॅलिटी चा जे नोंद आहे त्यामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाला या सरकारकडून सामान्य वागणूक मिळणं अपेक्षित आहे। परंतु या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे सत्ताधारी लोक आहेत त्यांना या ठिकाणी सरकारने वेगळे नियम स्थापन केलेले आहेत आणि जे सामान्य गोरगरीब जनता आहे त्यांना वेगळा नियम या ठिकाणी दिलेला आहे। पार्थ पवार हे अजित पवारांचे सुपुत्र असल्यामुळे त्यांना 21 कोटीचा मुद्रांक शुल्क या ठिकाणी माफ करून फक्त 500 रुपयावरती त्यांचा दस्त नोंदणी केला जातो आणि दुसरीकडे सामान्य गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी त्यांच्या ॲग्रीमेंट किंमतच्या 60% हिशोबाने त्यांना या ठिकाणी मुद्रांक शुल्क वसूल केला जातं। मुळात सरकारचं जे हे जनतेचं जे शोषण आहे त्याच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी सरकारला निवेदन देण्याकरिता आणि सरकारचे डोळे उघडण्याकरिता आम्ही आज कल्याणपूर येथील सहदुय्यम निबंधक कार्यालय या ठिकाणी आलो होतो। आम्ही इथल्या रजिस्ट्रार मॅडमशी चर्चा करून आमचे जे विषय होते आमचे जे मुद्दे होते आम्ही या ठिकाणी मांडलेले आहे आणि त्यांनी त्याच्यावरती आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही लवकरात याच्यावरती आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही तुम्हाला योग्य ते या ठिकाणी तुमच्या प्रश्नाचा निराकरण करू। आणि जर तसे झाले नाही कल्याणपूर येथील रजिस्ट्रेशन संबंधित अनेक समस्या आमच्या वरिष्ठांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रारसमोर मांडल्या ते आमची मागणी लवकरात पूर्ण झाली नाही तर आम्ही या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना स्टाईलने या ठिकाणी तीव्र असं आंदोलन करू असा इशारा आम्ही यांना दिलेला आहे।